सो FYBSC प्रॅक्टिकलमध्ये फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला जो पहिला पेपर आहे आणि दुसरा पेपर आहे या दोघही पेपरचे प्रॅक्टिकल येतील. बरोबर. आता प्रॅक्टिकल पूर्वी इयरली होतं, तर आता ते काय झालंय सेमिस्टर वाईज झालंय प्रॅक्टिकल. पण प्रत्येक सेमिस्टरला प्रॅक्टिकलची एक्झाम होती. तर त्या एक्झाममध्ये तुम्हाला पहिल्या पेपरचं आणि सेकंड पेपरचं दोघही पेपरचं तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो. बरोबर. तर अॅनिमल डायव्हर्सिटी फर्स्ट आणि सेकंड असं दोघंही आहे. तिकडे बघा, त्या कर्सरकडे लक्ष द्या. अॅनिमल डायव्हर्सिटी फर्स्ट आणि सेकंड या दोघांचाही अभ्यास तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये करावा लागेल. आलं लक्षात. सो त्यामध्ये पहिले जे प्रॅक्टिकल आहे तर स्टडी ऑफ फॉलोइंग स्पेसिमेन, हे तुम्हाला इन्व्हर्टिब्रेटचे स्पेसिमेन जे आहेत ते लिहायचे आहेत. इनव्हर्टिब्रेट म्हणजे काय, तर ते व्हर्टिब्रेट आहे पण त्यांचा जो नर्व्ह कॉर्ड आहे तो व्हेंट्रल साईडला असतो, म्हणून त्याला इनव्हर्टिब्रेट असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये एवढे अॅनिमल्स आहेत तुम्हाला शिकायचे. ओके. दुसरं प्रॅक्टिकल जे आहे आपलं स्टडी ऑफ द फॉलोइंग परमनंट स्लाइड्स. ह्या तुम्हाला TS ऑफ सायकॉन, LS ऑफ सायकॉन, नंतर लाईफ हिस्ट्री स्टेजेस ऑफ टेनिया. टेनिया म्हणजे एक पॅरासाइट आहे, तुम्हाला आता पुढे कळेल. तो टेनिया, नंतर TS ऑफ मेल आणि फिमेल ॲस्कॅरिस, हे तुम्हाला शिकायचं आहे दुसऱ्या प्रॅक्टिकलमध्ये. तिसऱ्या प्रॅक्टिकलमध्ये आता व्हर्टेब्रेट म्हणजे सेकंड टर्मचं येईल. तसं सॉरी, सेकंड टर्म नाही, कोणता पेपर सेकंड म्हणजे अॅनिमल डायव्हर्सिटी सेकंड, हे त्याचं आहे. बेलनोग्लॉसस सदाशिव सरांनी शिकवायला सुरुवात केलं असेल ना, वाघमारे सरांनी टीचिंगला पेपर सेकंड केलं की नाही. तर मग त्याच्यामध्ये हे अॅनिमल येतील, बेलनोग्लॉसस, हार्डमानिया, ब्रँकिओस्टोमा, पेट्रोमायझॉन, हे सगळे त्याच्यामध्ये येतील. बरोबर. नंतर चौथ्या प्रॅक्टिकलमध्ये विषारी आणि बिनविषारी साप कसे ते ओळखायचं आहे. आलं लक्षात. त्यांच्या अंगावरती ज्या खुणा असतात त्या खुणावरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केव्हाही तुम्हाला साप कधी दिसला तर तो ओळखू शकता तो विषारी आहे का बिनविषारी आहे. ओके. सो ते याला की फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ पॉइझनस अँड नॉन पॉइझनस स्नेक्स हे त्याच्यामध्ये येतं. ठीक आहे. सो आता अॅनिमल डायव्हर्सिटी फर्स्ट मधला स्टडी ऑफ द फॉलोइंग स्पेसिमेन हे पहिलं प्रॅक्टिकल आपण पाहू, इन्व्हर्टिब्रेट. बरोबर. तर याच्यामध्ये पहिला अॅनिमल आहे अमिबा प्रोटियस. तुम्ही सगळ्यात पहिलं प्रॅक्टिकल कोणी किती लोकांनी केलं आहे. सगळ्यात पहिलं, मागचं नाही, आता काल जे घेतलं मी ते नाही, परवा जे घेतलं ते नाही, सगळ्यात पहिलं प्रॅक्टिकल केलंय ना. उभी राहा, सडक सडक बंद कर पुस्तक. कोणत्याही 5 अॅनिमल्सचे कॉमन नेम आणि सायंटिफिक नेम सांगा. लिहून दिलेत ना मी तुम्हाला पहिल्या प्रॅक्टिकलला. मग तू पण होती पहिल्या प्रॅक्टिकलला. हो होती, मला माहिती आहे. मी ओळखतो पहिल्या प्रॅक्टिकलला कोण कोण होते. कोणी पहिल्या प्रॅक्टिकलला कोणी लिहून घेतलेलं आहे. अजून कोण कोण होता तुमच्याबरोबर, तुला आठवतं का. कोण आहे. उभी राहा. हा लास्ट. हा असो का नसो, मला तुम्ही सांगा कोणत्याही 5 प्रॅक्टिकलचे कॉमन नेम आणि टेक्सॉनॉमिक नेम. कोणतेही 5. जसं तुम्हाला घरामध्ये पिंकी म्हणतात आणि तुमचं इथे कॉलेजमध्ये नाव काय असतं, प्राजक्ता. ओके. तसं प्रत्येक प्राण्याचं प्रत्येक ठिकाणी त्यांना वेगवेगळं नाव असतं. कोणी काही म्हणतात, कोणी काय म्हणतात, कोणी काय म्हणतात. तसं आपण इथे बेडकाला बेडूक म्हणतो. बरोबर. बेडूक म्हणतो आपण. तर त्या बेडकाचं सायंटिफिक नेम काय आहे, टेक्सॉनॉमिक नेम माहिती आहे का तुम्हाला. तुम्ही शिकलेले ते 11वी-12वी मध्ये. काय सायंटिफिक नेम. राना टायग्रिना. काय. तसं अजून कोणत्या प्रॅक्टिकलचं सायंटिफिक तुम्हाला नेम येतं ते सांगा. बसा खाली. हा काय रे.
बोला, कोणाला येतं का एखाद्या प्राण्याचा सायंटिफिक नेम आणि कॉमन नेम? ओके, ह्या अॅनिमलचं सायंटिफिक नेम आहे अमिबा प्रोटियस. तिथे बघा वर, मी तो भाग सिलेक्ट केलाय. अमिबा प्रोटियस हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. कुठे राहतो तू? फोन पकडला. गेट आउट. सगळ्यांचे फोन सायलेंट करा. चालू प्रॅक्टिकल मध्ये जर का फोन वाजला कुणाचा, मी बाहेर काढून पटकन 1 मिनिटात 1 सेकंदात काढा सगळ्यांनी फोन आपले आपले. सो अमिबा प्रोटियस हे या त्या अॅनिमलचं काय आहे? सायंटिफिक नेम. ठीक आहे. नाव त्या अमिबाचं आता वर्गीकरण केलंय, म्हणजे काय क्लासिफिकेशन केलेलं आहे. क्लासिफिकेशन का बरं केलंय? की तो अॅनिमल कुठे असावा, काय असावा हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर ते माहिती पाहिजे म्हणून आपण त्याचं क्लासिफिकेशन केलंय. तर प्रत्येक अॅनिमलचा फायलम असतो, सब फायलम असतो, क्लास असतो, ऑर्डर असते, नंतर सब ऑर्डर असते, फॅमिली असतं, जीनस असतं आणि स्पेसिस असतं. बरोबर. तर ह्या अॅनिमलचा फायलम कोणता आहे? प्रोटोझोआ. प्रोटोझोआ म्हणजे काय? हा एक पेशीय प्राणी असतो. मायक्रोस्कोपिक अॅनिमल आहे हा, आपल्याला डोळ्याने दिसत नाही. सब फायलम आहे त्याचा प्लाझ्मोड्रोमा, क्लास रायझोपोडा, ऑर्डर युग्लिनॉइडिना, सब ऑर्डर नूडा, जीनस अमिबा, स्पेसिस प्रोटियस. बरोबर. तर हे झालं याचं क्लासिफिकेशन. तर तुम्हाला प्रॅक्टिकलला क्वेश्चन येईल, लक्ष ठेवा, मी तुम्हाला सांगतोय. काय क्वेश्चन येईल तुम्हाला? की ही अशी फिगर तुम्हाला दिली जाईल. बरोबर. आणि या फिगरला तिथे तुम्हाला प्रॅक्टिकलला हे लेबल कोणतेच नसतील, हे सगळे लेबल खोडलेले असतील. नुसती तुम्हाला फिगर काढून दिली जाईल. आणि हे जे लेबल आहे हे लेबल पण काय आहे? हे तुम्हाला खोडलेलं असेल, तिथे ते लेबल दिसणार नाही. मग तुम्हाला क्वेश्चन असा दिला असेल की आयडेंटिफाय अँड गिव्ह क्लासिफिकेशन. मग तुम्ही ओळखायचं पहिल्यांदा, त्याचं नाव लिहायचं की धिस अॅनिमल इज अमिबा प्रोटियस. ओके. आणि मग काय विचारलंय तुम्हाला? क्लासिफाय. मग हे क्लासिफिकेशन लिहायचं फक्त, हे सगळं एवढं. आयडेंटिफाय आणि क्लासिफाय असा क्वेश्चन आहे ना. मग तुम्ही त्याचं नाव लिहायचं, आयडेंटिफिकेशन लिहायचं की बुवा धिस अॅनिमल इज अमिबा प्रोटियस, आणि मग त्याचं फायलम, सब फायलम हे सगळं क्लासिफिकेशन लिहायचं. असा क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये येईल. तर हे सगळ्यांना पाठ करावं लागतं प्रत्येक अॅनिमलचं. तुम्हाला फॉर्मॅट देईल मी ज्यावेळेस परीक्षा येईल तुमची प्रॅक्टिकल, त्यावेळेस तुम्ही मला सांगायचं की सर तुमचा आमचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट द्या. तर ब्लँक फॉर्मॅट देईल तुम्हाला मी. त्या ब्लँक फॉर्मॅटमध्ये कोणत्या कोणत्या अॅनिमलमधले कोणते कोणते विचारले जाऊ शकता हे तुम्हाला क्वेश्चन्स येतील, आणि मग त्याप्रमाणे तुम्ही त्याचे उत्तरं लिहायचे. आलं लक्षात? सो हे क्लासिफिकेशन झालं त्याचं. नाऊ हे कॉमेंट्स. अमिबा हा मायक्रोस्कोपिक अॅनिमल आहे, म्हणजे तो फक्त मायक्रोस्कोप खाली दिसतो, तो आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. एक पेशीय प्राणी आहे. नंतर इरेग्युलर शेप आहे, म्हणजे त्याचा आकार एक असा फिक्स आकार नाही आहे, तो आकार त्याचा बदलत राहतो कायम. कारण काय? त्याच्या अंगावरती सुडोपोडिया निघतात आणि त्या सुडोपोडियाने तो चालतो. बरोबर. त्या सुडोपोडियाने चालल्यामुळे त्याचा आकार एकसारखा राहत नाही, तो कायमस्वरूपी बदलत राहतो. ओके. नंतर बॉडीच्या वर त्याला डेलिकेट आणि परमिएबल प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय म्हणतात? प्लाझ्मा लेमा. ओके. तर डेलिकेट म्हणजे काय? नाजूक. आणि परमिएबल म्हणजे काय? परमिएबल म्हणजे
काही ठराविक पदार्थ त्याच्या बाहेर जाऊ शकता आणि काही ठराविक पदार्थ आतमध्ये येऊ शकता. पूर्ण बाहेर जाऊ शकत नाही, पूर्ण आतमध्ये येऊ शकत नाही. तुम्हाला ऑस्मोसिस म्हणजे काय माहिती आहे का? ऑस्मोसिस नाही माहिती? कोणाला माहिती ऑस्मोसिस? ऑस्मोसिस म्हणजे बघा, तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला हा जो सिलेबस आहे इतका, म्हणजे तुम्ही अभ्यास न केल्यामुळे ते होतं भयंकर. तुम्हाला हे पहा, असा एक बीकर घेतला मी, ओके, आणि त्याच्यामध्ये एक पाईप टाकला असा, आणि इथे आता इथे पूर्णपणे मिठाचं पाणी भरलेलं आहे, ओके. इथे तर हे जे मिठाचं पाणी आहे याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो मीठ विरघळलं, ओके, आणि ते या बीकरमध्ये भरलेलं आहे पूर्णपणे. तिकडे बघा, या बीकरमध्ये पूर्णपणे भरलंय, ओके. नंतर मी काय केलं, दुसरं एक भांडं घेतलं आणि त्या दुसऱ्या भांड्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये फक्त पाव किलो मीठ टाकलं. किती? पाव किलो. आणि ते पाणी या पाईपामध्ये वरतून टाकलं आणि ते याच्यामध्ये भरलं, ओके. आणि कांदा असतो ना, कांदा सगळ्यांनी पाहिलाय ना, त्या कांद्याचा जो एक पापुद्रा निघतो पहा, असा आहे आतमधल्या बाजूला एक ओला असा पापुद्रा निघतो, तो पापुद्रा मी इथे बांधलेला आहे. या पाईपाचं तोंड बंद केलेलं आहे मी त्या पापुद्र्याने. हे इथे असं दोरीने फिट बांधलेलं आहे, इथे असं पूर्ण असं फिट बांधलेलं आहे दोरीने, ओके. तर आता इथे जे पाणी आहे, ह्या पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तुम्हाला मी आत्ता सांगितलं. सांगता येतं का तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन? FYBSC मध्ये आलंय पण काहीच लायकी नाही आहे तुमची, मी तुम्हाला सांगतो. ह्या पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 250 ग्रॅम्स पर लिटर. काय? आणि बीकरमध्ये जे पाणी टाकलंय त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? काय? नाही माहिती? बीकरमध्ये सांगितलं ना तुम्हाला मी. 1 लिटर पाण्यामध्ये किती टाकलं तुम्ही मीठ? अर्धा किलो म्हणजे किती ग्रॅम? 500. मग 500 ग्रॅम पर लिटर याचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं? 500 ग्रॅम पर लिटर. आणि या पाईपामध्ये जे सोल्युशन आहे मिठाचं त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 250 ग्रॅम्स पर लिटर. मी तुम्हाला काय शिकवतोय? मी तुम्हाला काय सांगतोय? ऑस्मोसिस शिकवतोय मी तुम्हाला. काय शिकवतोय? आणि याचा आपल्या टॉपिकशी संबंध काय आहे? कुठून हा विषय निघाला आपला? कोणी सांगू शकेल का? ते जे आपण हा टॉपिक बघितला इथे, इथून हा विषय कुठून निघाला आपला? सांगता येईल का? नाही सांगता येणार? हा विषय निघाला आपला परमिएबल वरून. कुठून निघाला? परमिएबल वरून हा आपला विषय निघाला आहे. परमिएबल म्हणजे काय? त्याच्यातून ठराविक भागच फक्त बाहेर जातो, बाकीचा भाग बाहेर जात नाही. आता युरिन असते, युरिन प्रत्येक जणाला युरिन येते, बरोबर आहे. गाई म्हशीला पण युरिन येते. त्या युरिन मधून कधी ब्लड जातं का? जर आजारी असेल तरच जाईल. ब्लड जातं का कधी? किंवा युरिन मधून कधी अन्नपदार्थ जातात का? नाही जात. किंवा युरिन मधून कधी तुमचे एन्झाईम्स किंवा हार्मोन्स पास होता का बाहेर? नॉर्मल युरिन मधून फक्त युरिया, युरिक ऍसिड आणि अमोनिया जातो. जो माणूस हेल्दी असतो त्याच्या युरिन मधून काय जातं? फक्त युरिया, युरिक ऍसिड आणि अमोनिया. बाकी कोणताही पदार्थ युरिन मधून, ब्लड मधून बाहेर पडत नाही.
कारण काय, त्या युरिनच्या ठिकाणी जे फिल्ट्रेशन होतं ते अल्ट्रा फिल्ट्रेशन आहे किडनीमध्ये. त्या अल्ट्रा फिल्ट्रेशन मधून आपल्या रक्तामधले फक्त जे वेस्ट पदार्थ आहे ते वेस्ट पदार्थच बाहेर टाकले जातात. त्यातनं ब्लड जात नाही, त्यातनं ब्लडच्या पेशी जात नाही, पांढऱ्या पेशी किंवा लाल पेशी जात नाही, त्यातनं प्रोटीन्स जात नाही, त्यातनं कार्बोहायड्रेट्स किंवा शुगर जात नाही. डायबेटीस असेल तर शुगर जाते, पण नॉर्मल माणसामध्ये शुगर जाते का युरिनमधून? नाही जात. नॉर्मल माणसामध्ये युरिनमध्ये शुगर जात नाही. फक्त काय जातं, लक्षात ठेवा, कायमस्वरूपी लिहून घेत चला, नाही तर जर नाही लक्षात राहिलं तर. युरिनमधून, नॉर्मल युरिनमधून काय जातं बाहेर? युरिया, युरिक ऍसिड आणि अमोनिया, एवढंच फक्त युरिनमधून जातं नॉर्मल माणसाच्या. बाकीचे कोणतेही पदार्थ जात नाही. कारण काय, तर युरिनच्या किडनीमध्ये हे परमिएबल मेम्ब्रेन असतं, अल्ट्रा फिल्ट्रेशन होतं युरिनमध्ये. ओके, तर ते मी तुम्हाला सांगतोय. परमिएबल म्हणजे काय हे शिकवतोय मी तुम्हाला. आता बघा, ह्या बीकरमध्ये आता याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे परत सांगा. या 250 काय 250 ग्रॅम पर काय, मोठ्याने बोला, ग्रॅम पर काय सेकंद. कोण म्हणताय सेकंड? उभं राहा, स्टँडअप. बोला पटकन यार, टाइमपास होतोय. 250 ग्रॅम पर लिटर आहे, सेकंद नाही आहे बावट पोरींनो. काय आहे? एका लिटर पाण्यामध्ये 250 ग्रॅम मीठ टाकलेलं आहे, विरघळलेलं आहे. समजलं का? आणि इथे जे पाणी आहे म्हणजे सोल्युशन आहे, पाणी नाही आहे नुसतं, सोल्युशन आहे त्याच्या बाहेर. त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? बोला पटकन, कोण सांगेल? स्टँडअप. तूच. 500 काय? बघा, तुम्ही कुठलीही गोष्ट ज्यावेळेस सांगता त्यावेळेस त्याचं युनिट बरोबर सांगितलं तरच काम होऊ शकतं. तुम्ही असं कधी सांगता का दूधवाल्याला की भाऊ 1 किलो दूध दे, सांगता का? किंवा तुम्ही किराणा दुकानामध्ये जाता त्यावेळेस त्याला सांगता का की दादा 1 लिटर गूळ दे, सांगता का असं? त्यामुळे ज्यांनी सांगितलं 250 ग्रॅम पर सेकंद ते बावळट लोक, ते असंच सांगतात गुळाला, दादा 1 लिटर गूळ दे, असं सांगता का तुम्ही कधी? हा, तर युनिट सांगणं महत्वाचं आहे. नुसतं 500 नाही. 500 काय? 500 लिटर का 500 सेकंद का 500 तास का 500 किलो का 500 मण का 500 टन का 500 क्विंटल का 500 टेस्ला, इतके युनिट सांगितलं मी तुम्हाला. तुमचे किती युनिट पाठ आहे तुम्ही सांगा. FYBSC मध्ये आले तुम्ही, आता लहान आहे. हा, शाबास, याला म्हणतात परफेक्ट आन्सर. ओके, याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? बैस खाली बाई. याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 500 ग्रॅम पर. मग आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की बीकरमध्ये जे सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे का त्या पाईपामध्ये जे सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे? बीकरमध्ये जे सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणजे 500 ग्रॅम पर लिटर आहे, बरोबर. मग आता ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन किंवा परमिएबल मेम्ब्रेन नॅचरल असतं, ते नॅचरल आहे. ते कांद्याचा पापुद्रा मी तिथे लावलेला आहे त्या पाईपाच्या तोंडाला, बरोबर. तर आता मला सांगा तुम्ही
त्या बाहेरच्या बीकर मधून आतमध्ये काय जाईल, का त्या पाईपामधून बाहेर काय येईल, का काय होईल ते सांगा तुम्ही मला. काय होईल तिथे? काय अंदाज काय तुमचा? मीठ आतमधून बाहेर जाईल का बाहेरून आतमध्ये येईल, का पाणी आतमधून बाहेर जाईल का बाहेरून आतमध्ये जाईल? 4 ऑप्शन्स आहेत. तुम्हाला मी ऑप्शन पण देतो लागलं. ओके, कारण तुम्ही मठ्ठ पुरा. हसू नका, खरी गोष्ट सांगतोय. हसता काय? FYBSC आम्ही FYBSC मध्ये 10वी-11वी मध्ये आम्ही सरांना असं फाट 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 उत्तर द्यायचे. अजून पण आमच्या सरांची आमची ओळख आहे, त्यांच्याशी आम्ही बोलतो. कारण आम्ही सरांवरती अवलंबून नसतो, आम्ही आमचा अभ्यास करत स्वतः घरी काय याच्यामध्ये. आणि मी तर FY TY BSc मध्ये ते असे आम्हाला तर रेफरन्स बुक होते, असे टेक्स्ट बुक नव्हते तुमच्यासारखे. त्या रेफरन्स बुकमध्ये सुद्धा मी सगळे फॉरेन एडिशनचे पुस्तकं धरायचे. प्रताप कॉलेज अंमळनेरमध्ये त्यांची लायब्ररी एकदम मस्त आहे, आणि त्याच्यामध्ये फॉरेन एडिशनचे म्हणजे स्टीवन स्पीलबर्ग किंवा स्ट्रिकबर्गर किंवा लेनिंजर यांचे पुस्तकं मी आदत करायचे. मी तुम्हाला सांगितलं असेल मागच्या वेळेस. काय होईल सांगा? मीठ बाहेरून आतमध्ये जाईल का आतमधून बाहेर येईल, का पाणी आतमधून बाहेर जाईल का बाहेरून आतमध्ये येईल? तुम्हाला मी हे होमवर्क देतो. तुमच्याकडे कोणाकोणाकडे फोन आहे हात वर करा, हात वर करा. ओके, कोणाकोणाकडे कोण कोण वडिलांचा फोन वापरता ते हात वर करा. तुमच्या वडिलांचा फोन तुम्ही वापरता व संध्याकाळीच फक्त वापरायला मिळतो, असे कोण कोण आहे हात वर करा. ओके, आता मला सांगा कोण तुमच्यापैकी असं आहे की ज्यांच्या वडिलांकडे पण आणि भावाकडे पण स्मार्टफोन नाहीये? हात वर करा. काय? हा, तुझ्याकडे आहे? ओके, घरामध्ये कोणाचा का असे ना स्मार्टफोन आहे ना, मम्मीचा असो, मोठ्या भावाचा असो किंवा लहान भावाचा असो, किंवा घरामध्ये तुमच्या काका जर राहत असतील तर काकांचा असो, कोणाच्या घरामध्ये एकही स्मार्टफोन नाही असं कोणी आहे का? हात वर करा बरं. खरी गोष्ट सांगायची, मी रिपोर्ट करेल वरती गव्हर्नमेंटला की तुम्ही ऑनलाईन शिकवायचं म्हणता पण पोरांकडे फोनच नाही आहे. कसं काय ते पाहतील? मी गव्हर्नमेंटला सांगेल आणि त्यांना ऑफलाईन सगळ्यांना बोलवा म्हणून सांगेल. शिकणं महत्वाचं आहे का असंच मठ्ठ राहणं महत्वाचं आहे? शिकणं महत्वाचं आहे ना. काय शेवटी जे व्हायचं ते होणार आहे, उगीच घाबरून घाबरून काय करायचं आहे. मी तर खूप फिरायचो, पास काढून घ्यायचो, फिरायचो. मागच्या वर्षी बंद होतं पंढरपूर, तरी पण मी पंढरपूरला गेलो होतो कार्तिकी एकादशी. असं तुम्ही पण फिरायचं. काय नाही, करोना फिरवणार. करोना आपल्या अँटीबॉडीज स्ट्रॉंग पाहिजे, प्रतिकारशक्ती. गोळ्या, इंग्रजी गोळ्या कधीच खायच्या नाही. डोकं दुखलं, अंग दुखलं, हातपाय दुखले, सहन करायचं, पण लगेच गोळ्या आणून खायच्या नाही. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती स्ट्रॉंग राहते. जास्त गोळ्या खाल्ल्या तर तुमची प्रतिकारशक्ती जी आहे ती कमी होऊन जाईल. अँटीबायोटिक सारखे टोचून घेतले, सर्दी झाली घे अँटीबायोटिक. ओके, सर्दीला सुद्धा अँटीबायोटिक देतात लोक. कफ झालाय, डोक्यामध्ये सायनोसिस म्हणजे सायनोसायटिस झालाय, तरी पण अँटीबायोटिक देतात लोक, म्हणजे डॉक्टर.
तो अँटीबायोटिक जास्त घ्यायचे नाही, मुळीच नाही घ्यायचे. लहान मुलांना तर मुळीच नाही द्यायची, कारण लहान मुलांची प्रतिकारशक्ती वयाच्या 35-40व्या वर्षापर्यंत. मी अजून अँटीबायोटिक घेत नाही किंवा फार क्वचित घेतो. अगदी जोपर्यंत मी अंथरुणावर पडत नाही तोपर्यंत मी औषधं घेत नाही. कधी हळदीचं दूध हळद प्यायची, कधी कोथिंबिरीचा रस प्यायचा, कधी सुंठ खायची तुपामध्ये कालवून, कधी असे काही उपाय करायचे. होम रेमेडीज फॉर फीवर, होम रेमेडीज फॉर हेडॅक, होम रेमेडीज फॉर ऍसिडिटी, होम रेमेडीज फॉर बॉडी ॲक, असं पाहायचं इंटरनेटवर. आणि म्हणजे ज्या तिच्या होम रेमेडीज दिल्या असतील त्या करायच्या. डॉक्टरांकडे जायची गरज नाही. ताप जर आला ना तुम्ही तर अर्धा किलो कोथिंबीर घ्यायची, ती मिक्सरमध्ये फिरवायची आणि ते सगळं फडक्यावर टाकायचं. फडक्यातून असं पिळून काढायचं. एक वाटीभर कोथिंबीरीचा रस जर प्यायला तर ताप गायब. पण इंग्रजी औषधं घ्यायची नाही, कारण तुमची प्रतिकारशक्ती जी ती फार कमी होईल आणि मग तुम्ही थोडे पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स झाले की लगेच त्याला बळी पडाल. सो दॅट इज व्हेरी रॉंग. ठीक आहे, तर हे मी तुम्हाला होमवर्कला देतो. तुम्ही मला सांगा की ऑस्मोसिस म्हणजे काय. मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे इंटरनेटवरती. पुढच्या प्रॅक्टिकलला लिहून घ्या आणि जर मी करून आणलं तुम्ही की लगेच वर्गात सांगायचं की सर आम्ही अभ्यास करून आलेलो आहे, आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. लिहा प्रश्न. ऑस्मोसिस म्हणजे काय स्पष्ट करा. मराठीमध्ये सांगायचं. पाच ते 10 वाक्यात स्पष्ट करा. ऑस्मोसिस म्हणजे काय 5 ते 10 वाक्यामध्ये स्पष्ट करा. ठीक आहे. सो आपण आपल्या विषयाकडे जाऊ. परमिएबल म्हणजे काय असतं तर त्यातला ठराविक पदार्थ बाहेर जाऊ शकतो किंवा ठराविक पदार्थ आतमध्ये येऊ शकतो, बाकीचे पदार्थ जात नाही. याच्यावरून मी तुम्हाला ऑस्मोसिस सांगितलं. ठीक आहे. तर हे प्लाझ्मा मेम्ब्रेन जे याला प्लाझ्मा लेमा असं म्हणतात. सायटोप्लाझम हा डिस्टिंग्विश होतो, म्हणजे 2 भाग पडतात सायटोप्लाझमचे. बाहेरचा जो असतो त्याला एक्टोप्लाझम म्हणतात आणि आतमधला जो येतो एंडोप्लाझम असतो. बरोबर. नंतर एंडोप्लाझम मध्ये वेगवेगळ्या सेल ऑर्गनेल्स असतात. तर त्याला सेल ऑर्गनेल्स म्हणजे काय सेलचे अवयव. तर त्यामध्ये न्यूक्लियस असतं, न्यूक्लिओलस असतं, मायटोकॉन्ड्रिया असतं. ईआर म्हणजे काय कोण सांगेल. ईआर म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, नंतर रायबोसोम, नंतर गोल्गी कॉम्प्लेक्स. हे सेलमध्ये सेल ऑर्गनेल्स असतात. एंडोप्लाझम मध्ये असतात इथे अमिबामध्ये. एक्टोप्लाझम जो आहे त्याच्यामध्ये एक्टोप्लाझमच्या रिजेस असतात म्हणजे कडा. न्यूट्रिशन याचं होलोझुईक आहे. होलोझुईक म्हणजे काय कोणतेही पदार्थ जो खातो, काही पण खातो. तुमचं न्यूट्रिशन कसं आहे तुम्ही ठराविक पदार्थच खातात, बाकीचे पदार्थ खाता का नाही खात. ओके. रिप्रोडक्शन याचं फिशनने किंवा एन्सिस्टमेंट. आता फिशनचं फिशन काय आहे किंवा एन्सिस्टमेंट काय आहे हे तुम्हाला काही इथे विचारलेलं नाहीये, पण तुम्हाला हे सांगायचं आहे की व्हॉट इज द रिप्रोडक्शन ऑफ अमिबा. मग ते सांगायचं की फिशनमुळे आहे किंवा एन्सिस्टमेंटमुळे आहे. ओके. इंटरनेटवरती वाचायचं व्हॉट इज मीन बाय फिशन. मग तुम्हाला तिथे त्याचं उत्तर कळेल. मराठीमध्ये वाचायचं बायनरी फिशन का नुसतं फिशन हे वाचायचं. व्हॉट इज एन्सिस्टमेंट इंटरनेटमध्ये शोधायचं. लिहून घेत चला ते शब्द. व्हॉट इज नुसतं एन्सिस्टमेंट टाकायचं गुगलमध्ये. ओके. हा जो अॅनिमल आहे हा अॅनिमल सुडोपोडियामुळे चालतो. आता सुडोपोडिया म्हणजे काय मी सांगतो. त्याच्या अंगावरती असे छोटे छोटे असे लांब लांब बोटांसारखे अशा सुडोपोडिया तयार होतात आणि त्या परत नष्ट पण होतात. ओके. आता ही जी आहे
ही सुडोपोडिया आहे, ही किंवा ही सुडोपोडिया आहे. ह्या सुडोपोडियामुळे तो जमिनीला धक्का देतो आणि धक्का देत देत चालतो. ठीक आहे. सो ही अमिबाची फिगर आहे. ही जी आहे ही अमिबाची फिगर आहे आणि हे जिथे लेबल आहे हे सगळे पाठ करायचे. आता पहा, तुम्हाला क्वेश्चन्स कोणते ते लिहून घ्या, मी लिहून देतो तुम्हाला. आयडेंटिफाय अँड गिव्ह क्लासिफिकेशन. वरती टायटल द्या, प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये येणारे प्रश्न. प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये येणारे प्रश्न. पहिला, आयडेंटिफाय अँड गिव्ह क्लासिफिकेशन. दुसरा, आयडेंटिफाय, स्केच अँड लेबल. तिसरा, आयडेंटिफाय अँड कॉमेंट. काय झालं, इकडे तिकडे का बरं पाहत आहे? आयडेंटिफाय आणि स्केच अँड लेबल. दुसरा, आयडेंटिफाय, स्केच अँड लेबल. दुसराच आहे ना हा. तिसरा, आयडेंटिफाय अँड कॉमेंट. चौथा, आयडेंटिफाय अँड डिस्क्राईब. असे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. बरोबर. सो मग त्याप्रमाणे लिहायचं. आयडेंटिफाय आणि क्लासिफाय जर विचारलं असेल तर क्लासिफिकेशन लिहायचं. कॉमेंट लिहिलं असेल तर या कॉमेंट लिहायच्या. डिस्क्राईब लिहिलं असेल तर डिस्क्रिप्शन म्हणजे हेच. नंतर स्केच अँड लेबल लिहिलं असेल तर फिगर काढायची आणि त्याला पूर्ण नावं द्यायची. फिगर तर तुमच्या समोर असेलच, फक्त नावं तुम्हाला पाठ करावे लागतील. आलं लक्षात? नाव नेक्स्ट, युग्लिना व्हिरिडिस. याचा फायलम प्रोटोझोआ आहे, सब फायलम प्लाझ्मोट्रोमा आहे, क्लास मास्टिगोफोरा, ऑर्डर युग्लिनॉइडिया, जीनस युग्लिना, स्पेसिस व्हिरिडिस. युग्लिना हा ओव्हल आहे म्हणजे अंड्यासारखा, सिंपल फ्युजिफॉर्म आहे आणि स्पिंडल शेप्ड आहे म्हणजे दंडगोलांचे बंडल कसे असतात तसे. याचं पहिलं पुढचं टोक जे आहे ते बोथट असतं आणि मागचं टोक जे आहे ते टोकदार असतं. मागचा भाग जो आहे तो टोकदार असतो याचा. याचं जे आउटर कव्हरिंग आहे याला पेलिकल असं म्हणतात. अँटेरियर एंड जे आहे पुढचं याच्यामध्ये ओपनिंग असतं त्याला माउथ म्हणतात. माउथ म्हणजे काय? माउथला मराठीत काय म्हणतात? मोठ्याने बोला ना. येस. ओके. दुसरं नाव आहे त्याला सायटोस्टोम. काय आहे? झुलॉजीच्या विद्यार्थ्यांना हे पण नाव माहिती पाहिजे. माउथला तोंड कोण म्हणतं? जनरल पीपल म्हणतात, सामान्य माणसं. आलं लक्षात? नाव इट लीड्स इन टू शॉर्ट ट्यूब. म्हणजे माउथच्या पुढे काय असतं? एक शॉर्ट ट्यूब असते, त्याला सायटोफॅरिंग्ज असं म्हणतात. ओके. माउथच्या पुढे. नाव फ्लॅजेलम जे या युग्लिनाला जो फ्लॅजेलम आहे तो फ्लॅजेलम लॉंग असतो म्हणजे मोठा असतो, हिप लाईक आहे, असा फडफडतो तो. ओके. आणि तो अँटेरियर एंडला असतो फ्लॅजेलम. एकच असतं फ्लॅजेलम अँटेरियर एंडला. आता हा जो युग्लिना आहे हा ॲनिमल ग्रीन कलरचा असतो. कारण काय?
तर याच्यामध्ये बरेचसे रॉड सारखे क्लोरोप्लास्ट असतात, क्लोरोप्लास्ट. आणि त्या क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतं. आता मला तुम्हाला सांगा, तुम्ही क्लोरोफिल पिगमेंट कोणामध्ये असतं नॉर्मली? तुमच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे का? कोण सांगतं? क्लोरोफिल पिगमेंट कोणामध्ये असतं? तिथे लिहिलेलं आहे, ते ग्रीन कलरचं असतं. द ग्रीन कलर इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सेव्हरल रॉड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड क्लोरोप्लास्ट कंटेन ग्रीन पिगमेंट. ते क्लोरोफिल पिगमेंट पण ग्रीन कलरचं असतं. कोणामध्ये असतं ग्रीन पिगमेंट किंवा क्लोरोफिल पिगमेंट? कोणामध्ये असतं माहितीये का? नाही माहिती? कमाल आहे. सगळ्या वनस्पतींमध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतं, म्हणून पानं हिरवे असतात. इतका कॉमन सेन्सची गोष्ट तुम्हाला FYBSC ला माहिती नाहीये. जनरली क्लोरोफिल पिगमेंट हे कोणामध्ये असतं? वनस्पतींमध्ये असतं. पानं किंवा झाडं हिरवे का बरं असतात? कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतं. क्लोरोफिल पिगमेंटने काय होतं? फोटोसिंथेसिस होतं. फोटोसिंथेसिस झाल्यामुळे काय होतं माहितीये का तुम्हाला ही गोष्ट? तुम्ही खरंच सांगतो, आजकालच्या मला म्हणजे असं सारखं वाटतं की बुवा आपण काहीतरी प्रोजेक्ट लिहावा, तो टाकावा आणि फॉरेनला चालला जावा. जसं मी 2013 मध्ये गेलो होतो, 2016 मध्ये बीजिंगला गेलो होतो मी. मला असं वाटतं की बुवा बिचारा या पोरांना मग सांगेल कोण किंवा शिकवेल कोण? तुम्ही 10वी पर्यंत, 11वी 12वी पर्यंत काहीच अभ्यास केला नाही. तुम्ही सायन्सला आलेले आहात, तुम्हाला एवढं माहिती नाही की झाडांमध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतं आणि झाडामुळे त्या क्लोरोफिल पिगमेंटमुळे फोटोसिंथेसिस होतं. आणि त्या फोटोसिंथेसिस झाल्यामुळे काय होतं? फोटोसिंथेसिसमुळे काय होतं? झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात फोटोसिंथेसिसमुळे, आणि मग त्या झाडाला फळ येतं आणि ते फळ आपण खातो. फोटोसिंथेसिसमुळे काय होतं? झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सो ह्या कॉमन गोष्टी सुद्धा तुम्हाला माहित नाहीये, म्हणजे किती आश्चर्य आहे. FYBSC ला सायन्सला तुम्ही येऊन बसलेले आहात आणि तुम्हाला फोटोसिंथेसिस म्हणजे काय माहिती नाही. माहितीये का तुम्हाला? मला सांगू शकाल का तुम्ही फोटोसिंथेसिस कशामुळे होतं? एक ते पदार्थ मी तुम्हाला सांगितलं की क्लोरोफिल पिगमेंटमुळे होतं. दुसरं काय? झाडं काय शोषतात? काय? शाबास, कार्बन डायऑक्साईड. अजून काय? अजून काय शोषतात? पाणी शोषतात. ते पाणी, कार्बन डायऑक्साईड. अजून एक घटक आहे जो फोटोसिंथेसिसला लागतो. तो कोणता? महत्वाचा घटक एकदम. कोण सांगेल? सडक. नाही येत? काय नाव आहे तुझं? फोटोसिंथेसिससाठी पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि अजून एक घटक लागतो. तो कोणता? कोण सांगेल मला तुमच्यापैकी? वर्षा खाली बैस. कोण सांगेल? प्रश्न विचारला की सरांकडे पाहत नाही. असं पाहायचं सुद्धा मला काही खरं. असं काय?
आम्हाला प्रश्न विचारला, मला तर कधी प्रश्न विचारला तर मी तर असा हात करायचा, मागे बसलं असा मी सांगतो आणि असं करायचं. माझा एक मित्र होता माझ्या वर्गातला 10वी पर्यंतचा, भुऱ्या त्याला म्हणायचो आम्ही, भुऱ्या, एकदम गरीबाचा पोरगा होता तो. त्यावेळेस जे महाजन प्रोफेसर होते त्या महाजन प्रोफेसरांकडे पाणी भरायचा तो पोरगा. आता जो सुरतला काम करतो तो अजून आहे. खालून जिना चढून बादल्या व्हायचा वरती, महाजन प्रोफेसरांकडे पाणी भरायचा भुऱ्या. पण तो भुऱ्या इतका अभ्यास करायचा घरी की आमच्या वर्गामध्येच भांडणं चालायची सरांसमोर. तो मला म्हणायचा का फक्त तुलाच येतं का, मी सांगतो, हा मला सांगू दे, मी सांगतो, असं करायचं. आणि असं आमच्या काबरे सरांच्या घराही भांडणं व्हायचे. काबरे सर माहिती की तुम्हाला, वारले ते कधीचे वारले, PR हायस्कूलमध्ये शिक्षक होते आपल्या. मी तुम्हाला माहिती आहे का हे धरणगावच्या म्हणजे बालवाडीपासून तर 10वी पर्यंत मी PR हायस्कूलमध्ये शिकलेलो आहे. ओके, 11वी ते MSc प्रताप कॉलेज अंमळनेर आणि PhD नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी. तो भुऱ्या आणि आम्ही वर्गामध्ये उत्तर द्यायला असं चढावळ करायचो की मी सांगतो. ते पहिल्यांदा फिगर काढायचे, नंतर पूर्ण सिद्धता करून दाखवायचे किंवा कशी सिद्धता होते, पायथागोरसचं प्रमेय भूमितीमध्ये. ओके, आणि मग विचारायचे आम्हाला सांगायचा सिद्धांत काय आहे. मग आम्ही पायथागोरसचा सिद्धांत आम्ही आमच्या भाषेत सांगायचो की काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गाच्या बेरजेबरोबर असते. हे पायथागोरसचं प्रमेय माझा आज पण पाठ आहे भूमितीचं. ऍक्च्युअली भूमिती हा विषय नाही आहे, पण काबरे सरांनी आम्हाला असं शिकवलं होतं की ते भूमितीचं प्रमेय पायथागोरसचं आम्ही आत्ताही सांगू शकतो. काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या वर्गाची बेरीज ही कर्णाच्या वर्गा इतकी असते. दिस इज अ पायथागोरस थेरम. हे आम्ही त्यांना वाक्य बनवून सांगायचं, सिद्धांत आम्ही सांगायचो. ते फक्त आम्हाला आकृती, साध्य आणि सिद्धता सांगायचे बस. सो असं तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही जर स्वतः अभ्यास केला तर तुम्ही मोठे व्हाल, नाहीतर नाही. फोटोसिंथेसिसमध्ये 3रा पदार्थ कोणता लागतो? कुठून काढलं? शाबास, कुठून काढलं? कोणी सांगितलं? तुला माहिती होतं का? हे सुद्धा आलं पाहिजे. माझ्या प्रॅक्टिकलला तुम्हाला फोनवरती ठेवायची परमिशन आहे, खरंच सांगतो मी तुम्हाला. आणि मी जर काही तुम्हाला क्वेश्चन्स विचारले तुम्ही पटकन त्याच्यामध्ये पाहून सुद्धा सांगू शकता, कारण इथे काही परीक्षा नाही आहे तुमची. ओके, 3रा पदार्थ कोणता लागतो? शाबास, मला एकदम आवडलं. जे हुशार मुलं असतात ते मला खूप आवडतात. मग ते कसे का दिसेना, पण मठ्ठ जर मुलगा असला म्हणजे एकदम सुंदर दिसणारा असला ते मला आवडत नाही. त्यांना मी काय म्हणतो माहितीये का? मला पाहान फुलवा. कोणी मुलगा मुलगी कितीही सुंदर असली पण त्याला जर काहीच येत नसलं मठ्ठ, म्हणजे काय, अजून एक म्हण आहे त्याला की काय, अजून एक म्हण आहे. सो तुम्हाला हुशारी पाहिजे तुमच्या अंगामध्ये. आपला तो तुम्हाला हे माहितीये का, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता. तो एकदम कुरूप होता दिसायला, पण तो इतका हुशार होता की अमेरिकेचं त्याने राज्य केलं 10 वर्ष 25 वर्ष. कोण होता तो? अमेरिकेच्या 1-2 राष्ट्राध्यक्षांचे नावं सांगा बरं, येता का तुम्हाला? आता कोण आहे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष? कोण? डोनाल्ड ट्रम्प. ट्रम्प आहे का? मोठ्याने बोल ना. जो बायडेन आहे. कोण आहे? हा, त्याच्या आधी कोण होता? त्याच्या आधी कोण होतं? ट्रम्प होता, ट्रम्प. त्याच्या आधी कोण होता? बिल क्लिंटन.